ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 54। ब्रह्मभूत प्रसन्नात्मा ब्रह्मभूत प्रसन्नात्मा ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति न शोचति न काङ्क्षति न शोचति न काङ्क्षति ब्रह्मभूत प्रसन्नात्मा 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 न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु समः सर्वेषु भूतेषु समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परां मद्भक्तिं लभते परां मद्भक्तिं लभते परां समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परां समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परां समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परां ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परां ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परां ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परां। अशा प्रकारे ब्रह्मरूप झालेला हा प्रसन्न चित्त योगी कशाचीही आशा ठेवत नाही, तसेच कुठल्याही गोष्टीचा शोक करत नाही. सर्व प्राणीमात्रांच्या बद्दल त्याची दृष्टी समान होऊन भक्तीच्या परमोच्च स्थितीत तो असतो. ज्ञानयोगाच्या ज्या साधकात भक्तीचे संस्कार असतात, जो स्वतःच्या मतांचा आग्रह ठेवत नाही, मुक्ती अर्थात संसाराच्या संबंध विच्छेदाला सर्वोपरी मानत नाही आणि भक्तीचे खंडन मंडन करीत नाही, त्याला मुक्ती संतोष होत नाही, म्हणून त्याला मुक्ती प्राप्त झाल्यावर प्रेमाची प्राप्ती होते. जो स्वतःच्या दृष्टीने आपल्या मान्यतेने ब्रह्मरूप झाला आहे, तो ब्रह्मरूप परिपूर्ण अनंत ब्रह्मांड नायक परमात्म्यात आपण आपल्याला विलीन करण्याने परमात्म्याशी अभिन्नता होते, तीच प्रेमाची व्याप्ती होय. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता पुढचा 55वा श्लोक आपण घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टादशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 55. भक्त्या अभिजानति यावान् भक्त्याम् अभिजानति यावान् भक्ताम् अभिजानति यावान् यच अस्मि तत्त्वतः यच अस्मि तत्त्वतः यच अस्मिन् तत्त्वतः भक्त्या माम् अभिजानाति यावान् यच अस्मि 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 तत्त्वतः तथमां तत्त्वतः ज्ञात्वा तथमां तत्त्वतः ज्ञाता तथमां तत्त्वतः ज्ञात्वा विशते तदनन्तरं विशते तदनन्तरं विशते तदनन्तरं तथमां तत्त्वतः ज्ञात्वा विशते तदनन्तरं तथमां तत्त्वतः ज्ञात्वा विशते तदनन्तरं तथमां तत्त्वतः ज्ञात्वा विशते तदनन्तरं भक्त्या माम् अभिजानाति यावान् यच अस्मि तत्त्वतः तथमां तत्त्वतः ज्ञात्वा विशते तदनन्तरं भक्त्या माम् अभिजानाति यावान् यच अस्मि तत्त्वतः तथमां तत्त्वतः ज्ञात्वा विशते तदनंतरम. त्या पराभक्तीच्या योगाने जो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्वता जाणतो, तसेच त्या भक्तीने मला तत्वता जाणून त्याच वेळी माझ्यात प्रविष्ट होतो. मी जितका आहे आणि जसा आहे
ही गोष्ट सगुणाचीच आहे, कारण ती निर्गुणात होऊ शकत नाही. जसे भिन्न भिन्न मार्गाने येणाऱ्या व्यक्ती दारात प्रविष्ट झाल्यावर परस्पर एकमेकांच्यात मिसळतात, तसेच भिन्न भिन्न योग मार्गाचा अवलंब करणारे साधक भगवंतात प्रविष्ट झाल्यावर एक होतात. अहम नसल्याने त्यांच्यात मतभेद राहत नाहीत. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.